नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केली आस्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। त्रिभीर गुणमयीर्भावैरिभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्। परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी। का वायाचे आभाळी आकाश लोपे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्याप्रमाणे एखादा सुवर्णाचा मणी असावा आणि त्यामध्ये सोन्याचा धागा ओवलेला असावा, जसा त्यामध्ये तत्वतः कोणत्याही प्रकारचा भेदाचा भिन्नतेचा विचार राहत नाही, तसं भगवान म्हणता सुवर्णाचे मणी केले ते सोन याचे सुती ओविले। तैसे म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी। संपूर्ण जगताला आत बाहेर सर्व रूपाने मत स्वरूपानेच व्यापलेला आहे। आणि मग कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये भगवंताने कोणत्या स्वरूपाने सगळ्या पदार्थांना व्यापलं किंवा त्यांना धारण केलेलं आहे, याचा विचार जो प्रारंभ झाला 8व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर तो 12व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत येऊन थांबलेला आहे। जगतातले कोणतेही सात्विक राजस किंवा तामस पदार्थ असतील, त्या सर्वच्या सर्व पदार्थांच्या उत्पत्तीचं मूळ कारण किंवा त्यांच्या कल्पित असणाऱ्या पदार्थाला अधिष्ठान रूपाने सत्ता आणि स्फूर्ती देण्याचं कारण कोण असेल, तर केवळ तो मी आहे। मत एवी ते तान्विधी नत्वहम तेषु ते मयी। ते संपूर्ण पदार्थ माझ्या अधिष्ठानावर विराजमान आहे, परंतु त्यांच्यामध्ये मात्र मी नाही। जेव्हा आपल्यासमोर ही प्रमाणं येतात ना, सर्वा घटी राम किंवा एरवी सर्वांच्या हृदयदिशी किंवा तैसा हृदयामध्ये मी राम, हे सांगत असताना भगवान आत आहे आणि बाहेर नाही असं सांगण्याचं तात्पर्य नाही। पहिला तर विचार असा आहे की शरीर किंवा जगत नावाची उपाधी आपल्यासमोर आल्यामुळे शरीर उपाधीच्या संबंधाने सापेक्ष रूपाने म्हणावं लागतं की परमात्मा शरीरातही आहे आणि शरीराच्या बाहेरही आहे। तत्वता पाहिलं तर तो ओतप्रोत आत बाहेर सर्व रूपाने केवळ तोच आहे, कारण उपाधी फक्त मधल्या काळात असते। शरीर उत्पत्तीच्या पूर्वी नाही, नाशानंतर राहणार नाही, मधल्या काळात आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तत्वतः जे 2 काळात नसतं आणि मधल्या एका काळामध्ये असतं, तत्वतः ते नसतंच। आदौ अंतेचे यन् नास्ति वर्तमाने पितत् तथा असा विचार आहे। जे सुरुवातीला आणि शेवटी नसतं ते मधल्या काळात जरी भासलं तत्वतः नसतं। आपण उदाहरण पाहत असतो, मृगजळ सूर्योदयाच्या पूर्वी नाही, सूर्यास्तानंतर प्रतीला येत नाही आणि मधल्या काळात जरी दिसलं तर त्याच्या दिसण्यामुळं किंवा मानलं तर असण्यामुळे जमीन काही ओली होत नाही। का घडतं? अजिबात नाही। नाही म्हणे आमच्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे आणि दररोज आम्हाला दुपारी 12 वाजता माळरान जमिनीवर मोठा मृगजळाच्या सरोवराचा भास होतो, थोडीशी पाईपलाईन खणू आणि ते पाणी घेऊन येऊ, चालेल का? मृगजळाची तळी ती देठी तरुणी न्याहाळी, वाचवणी तेने पाणी साळी केळी लावी ती काही। त्या पाण्याने साळी आणि केळी, कारण या दोघाला पाणी जास्त लागतं, ज्ञानोबाने ते उदाहरण घेतलं आहे। साळी केळी लावीशे काही, त्यातून आपल्याला केळी किंवा साळी म्हणजे तांदूळ लावता येईल, अर्थात लावता येणार नाही, कारण ते फक्त एका काळात प्रतीला येतं, उर्वरित 2 काळामध्ये त्याचा अनुभव नसतो। तसं जगताचा सुद्धा विचार आहे। शरीर किंवा जगत हे फक्त मधल्या काळात आहे, म्हणजे औपाधिक आहे आणि औपाधिकाच्या आत बाहेर उपाधीला संबंधाने म्हणावं लागतं, नाहीतर तत्वतः सर्व रूपाने किंवा सर्व कालात सर्व देशात सर्वांच्या हृदयामध्ये केवळ परमात्म्याचीच व्याप्ती आहे। हा झाला पहिला विचार। दुसरा विचार असा आहे, व्याप्तीचे प्रकार 2 आहे। एक सामान्य व्याप्ती आणि एक विशेष भावाला प्राप्त झालेली व्याप्ती। सामान्य व्याप्ती कशी? उदाहरणार्थ लाकडामध्ये अग्नी आहे ना, पण तो सामान्य रूपाने आहे, पण त्याच लाकडाचं जर आपण घर्षण केलं
तर त्यात विशेष रूपाला अग्नी प्राप्त होतो. तसा परमात्मा याही जागेमध्ये आहे आणि आपल्याही शरीरामध्ये आहे. पण आपल्या शरीरामध्ये जे सूक्ष्म शरीर 17 तत्वांचं बनलेलं आहे, त्या 17 तत्वामध्ये एक अंतःकरण आहे आणि अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे त्यामध्ये परमात्म्याचा विशेष आभास होतो. त्या चैतन्याच्या आभासाला आपण चिदाभास म्हणतो. या रूपाने म्हणावं लागतं सर्वांच्या हृदयदेशी तै सर्वा घटे राम, म्हणजे विशेष रूपाने परमात्म्याची व्याप्ती सर्वांच्या हृदयामध्ये अनुभवाला येते. या कारणाने म्हटलं आहे की तो सर्वांच्या आत बाहेर आहे. नाहीतर उपाधी बाजूला केली तर आत आणि बाहेर असा व्यवहार तत्वता होणार नाही. संपूर्ण पदार्थ कल्पित रूपाने माझ्या अधिष्ठानावर विराजमान आहे, पण त्यांच्यामध्ये जर शोध घेतला तर मी मात्र सापडणार नाही. का? कारण कल्पित पदार्थ दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. दोरीवर सर्प भासू शकतो, पण सर्पावर दोरी भासू शकत नाही. एखाद्याला चुकून भासू शकते, पण तत्वतः मात्र नाही. आणि त्यातही एक बारकावा असा आहे, दोरीवर सर्प भासला तर काही हानी नाही. दोरीवर सर्प भासला तर काही हानी नाही, कारण कंदिलाच्या माध्यमातून दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं की सर्प निवृत्त होत असतो. त्यामुळं हा भ्रम निवृत्त होण्याची शक्यता आहे. पण जर एखाद्याला खऱ्या सर्पावर दोरीचा भ्रम झाला आणि तो मला गवताचा भारा आणायला आपण ही दोरी घेऊन जाऊ, तर ते मात्र अडचण आहे. दोरीवर सर्पभ्रम होण्यात काहीही अन्यथा नाही, पण सर्पावर मात्र कोणालाही दोरीचा भ्रम होऊ नये, नाहीतर मग तो फार विचित्र त्रास देऊ शकतो. सांगायचा भाव असा की अधिष्ठान रूपाने परमात्मा जो आहे त्याच्यावर सगळे कल्पित पदार्थ आहे ते मयी, ते माझ्यावर आहे. पण तेषु अहम न, त्यांच्यामध्ये मात्र मी सापडणार नाही. पाण्यावर बुडबुडा असतो, पण बुडबुड्यामध्ये पाणी नसतं. तसं दोरीवर सर्प आहे, सर्पामध्ये दोरी नाही. तसं परमात्माधिष्ठानावर जगत आहे, पण जगतात परमात्म्याचा शोध सापडणार नाही. जगत नाशिवंत आहे, ते अविनाशी आहे. आणि भ्रमातला पदार्थ हा अधिष्ठानावरच भासतो. कुरवरे बाबा एक प्रक्रिया सांगत असतात, म्हणजे अधिष्ठानावर कल्पित पदार्थ अधिष्ठानावरच भासतो, अधिष्ठाना एवढाच भासतो, अधिष्ठानाच्या अज्ञानाने भासतो, पण हे न कळाल्यामुळे तो खरा वाटतो. एवढी त्याची प्रक्रिया आहे. जेवढी दोरी आहे तेवढा सर्प भासतो, नाही तर मग दोरी एवढीच आहे सर्प एवढा मोठा, असं कधी होत नाही. अधिष्ठानावरच भासणार, अधिष्ठाना एवढाच भासणार, अधिष्ठानाच्या अज्ञानाने भासतो, पण दोरीच्या अज्ञानामुळे भासला हे न कळाल्यामुळे खरा वाटतो. आणि खरा वाटला की मग मनुष्य पलायन करतो. पदार्थ खोटा आहे की खरा, सुखदुःखाला कारण नाही, त्याच्यावरची सत्यत्व बुद्धी कारण आहे. तो खोटा का असेना. बागुलभाव कसा असतो, नसतोच, पण लहान मुलाला मात्र भीती वाटते. कुठपर्यंत? एकदा विशिष्ट वय होत नाही तोपर्यंत. आणि मग आई जर म्हटली त्याला आता, म्हणजे तो कीर्तनकार असेल, आई म्हणे नाही बागुलभाव सांगेन, तो बघू द्या एकदा त्याचं सण. लहानपणापासून त्रास देतो आहे, एका विशिष्ट भूमिकेमध्ये आहे, पण सत्यत्व पदार्थावर भ्रांती झाली की ती सुखदुःखाला कारण ठरत असते. हे भगवंताने सांगितलं, मत्त एवे ते तान्विधी नत्वहम तेषु ते मयी. मग सगळ्या प्राणीमात्रांच्या सर्वांच्या आत बाहेर जर आपली व्याप्तीच असेल, तरी पण प्राणीमात्रांच्या ठिकाणी संसारित्व अनुभवाला काय येतं, तर याचं कारण परमात्मा पुढे सांगतात, त्रिभिः गुणमयैः भावैः एभिः सर्वम इदं जगत मोहितं न अभिजानाति माम एभ्यः परम अव्ययम. याचं काय कारण आहे? परमात्म स्वरूप हे असंग आहे, निर्विकार आहे, अलिप्त आहे, निरुपाधिक, शुद्ध, नित्य, मुक्त आहे. असं असतानाही जीवालाही का कळत नाही, त्याची कारणं भगवंताने सांगितली. एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः इदं सर्वं जगत मोहितं यभ्यः परम अव्ययम माम न अभिजानाति. हा श्लोकाचा अन्वय आहे. एभिः त्रिभिः म्हणजे या असणाऱ्या 3 गुणांच्या द्वारे, या 3 गुणांच्या द्वारे, गुणमयैः भावैः, भाव म्हणजे पदार्थ, गुणमयी असणारे 3 पदार्थ आहे.
सात्विक, राजस आणि तामस किंवा 3 प्रकारचे गुण आहे, सत्व, रज आणि तम. या 3 गुणांच्या सगळ्या भावपदार्थामुळे इदम सर्वम जगत, इदम पदाला विषय होणारं संपूर्ण जगत मोहितम, मोहाला प्राप्त झालं. म्हणजेच काय, अविवेकाला प्राप्त झालं. त्याचं ते पृथक्करण करू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये निवड करण्याचं सामर्थ्य नाही. आणि ज्यामध्ये निवड करण्याची शक्ती नसते त्यालाच म्हणतात मोह. आणि मोहाचं कारण आहे तमोगुणाचा प्रभाव. मनुष्याला शमदम असेल तर सत्वगुणाचा प्रभाव, म्हणजे मन आणि इंद्रिय ताब्यात असेल तर सत्वगुणाचा प्रभाव. माझ्यासारखा आनंदी कोण आहे असा हर्षित होत असेल तर रजोगुणाचा प्रभाव. आणि डोळा लागत असेल किंवा मोह होत असेल तर हा तमोगुणाचा प्रभाव आहे. पण भगवंताने काय म्हटले या श्लोकामध्ये, 3ही गुण जीवाला मोहित करतात. याचा अर्थ असा आहे की तमोगुण जीवाला प्रमाद, आळस आणि निद्रा याने बांधतो. रजोगुण तृष्णेमुळे बांधतो. सत्वगुणसुद्धा बांधतो. बरं, सत्वगुणामध्ये सुद्धा मनुष्याला मी ज्ञानी आहे, विद्वान आहे असा विद्वत्तेचा अनुभव होऊ शकतो. म्हणून सत्वगुण जरी इतर दोघांपेक्षा चांगला असेल तर फारच चांगला आहे असंही नाही, कारण तो सुद्धा जीवाला बांधू शकतो किंवा किंबहुना बांधतोच. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. ज्ञानोबारा म्हणतात, आपणची ज्ञानस्वरूप आहे, ते गेले हे दुःख नवाहे, की विषय ज्ञाने होय गगना एवढा. मूळ आपलं स्वयंप्रकाश आत्माज्ञान स्वरूप आहे आणि ते ज्ञानस्वरूप विसरलं याचं दुःख नाही वाटत. सामान्य विषयाचं ज्ञान झालं की म्हणतो, वा आपल्यासारखा ज्ञानी कोण आहे, आपला कोणी हातच नाही धरायचा, मग पायच धरायचे सगळ्यांनी, असं त्याला वाटतं की नाही. हा ज्ञानाचा अभिमान आहे. आणि तोही रावो जैसा स्वप्नी रंकपणे निघे दानी, तो दो दाना मानी रावो मी इंद्रनामी. एखादा राजा असावा, त्याला स्वप्न पडावं आणि स्वप्नामध्ये भीक मागण्याकरता निघाला. 2च दाणे मिळतात भिका ते कटोऱ्यामध्ये. तो बघा आपल्यासमोर इंद्राची काय किंमत आहे, 2च असणाऱ्या अन्नकणामध्ये, असं तो मानू लागतो. तसा जीव सच्चिदानंद स्वरूप आहे, ते गेलं, स्वरूप विसरलं याचं दुःख नाही वाटत. पण सत्वगुणाच्या प्रभावामुळे सामान्य कोणतंही ज्ञान व्हायचं असं सत्वगुणच लागतो. ते ब्रह्मज्ञान होऊ द्या किंवा विषयाचं ज्ञान होऊ द्या, पण तेवढ्या ज्ञानाने तो स्वतःला फार मोठा मानतो, हे असं येते. आणि सत्वगुणसुद्धा गुणमयी शब्दाने त्रिबी सांगितले की नाही. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुणसुद्धा मोहितम या सगळ्या प्राणीमात्राला मोहित करतो. विवेक शक्तीच्या प्रभावातून अभावाला प्राप्त करतो. विवेक शक्ती राहत नाही, निवड करू शकत नाही. आणि म्हणून येभ्यः परम, या संपूर्ण जगत पदार्थाच्या परम मी पलीकडचा आहे, श्रेष्ठ आहे किंवा यांच्या अतीत आहे. आणि अव्ययम म्हणजे अविनाशी आहे. या जगताच्या अतीत म्हणजे गुणातीत आहे. अव्ययम अविनाशी आहे. आणि हे केवळ भगवंताचं स्वरूप नाही बरं, परमात्माच आपल्या हृदयात आहे आणि सगळ्या जीवाचं सुद्धा हे स्वरूप आहे. मग परमात्म्याला सुद्धा जीव जाणू शकत नाही आणि स्वतःच्याही स्वरूपाला जाणू शकत नाही. त्याचं कारण 3 गुणांचा प्रभाव आहे. म्हणून रजोगुण तमोगुण तर पूर्णतः त्यागावाच, याबद्दल अन्यथा नाही. पण तो टाकल्यानंतर सत्वगुणाचा सुद्धा मनुष्याला अभिमान होऊ नये. आणि तो झाला की तो सुद्धा घातकच आहे. आणि येणे ही नसरे, वा ज्ञानोबारांचे लांकन लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. विद्वत्तेचं सुद्धा एक भूत अंगामध्ये भरतं. तिथं लांकन शब्द आला ना, त्या लांकन शब्दाचा कोशामध्ये अर्थ केला लचांड, असा अर्थ केला आहे. काय लचांड लागलं बा पाठीमागं असं माणसं म्हणतात की नाही. येणे ही नसरे, त्या सत्वगुणामध्ये ह्या ओव्या आलेला आहे. येणे ही नसरे लांकन लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. विद्वत्तेचं भूत त्याच्या अंगामध्ये भरतं. ब्रह्मज्ञानाचा विचार असा आहे, जर आपल्याला आत्मज्ञान झालं ना तर मनुष्याने ते आत्मज्ञान घेऊन कोणालाही न देता कंजूषपणाने वर जाऊ नये.
वर म्हणजे आता वर जाईल का नाही सांगता येणार नाही, पण या मृत्यू लोकातून जाऊ नये. कोणाला तरी हे ज्ञान त्यांनी प्रदान केलं पाहिजे. कारण ज्या अर्थी महापुरुषांनी आपल्या गुरुजनांनी, आजही तुम्ही बघा ना, गुरुवर्य मारुती बाबांचं वय किती आहे, शास्त्री बाबांचं वय, डॉक्टर बाबांचं आरोग्य एवढं काही फार चांगलं नाही, पण एवढ्याही प्रतिकूलतेमध्ये आपले सगळेच गुरुजन, मी 2-3 नावं घेतो म्हणजे काही बाकीचे गुरुजन नाही असं नाही हां, त्यामध्ये सर्वांचा अंतर्भाव होतो, पण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन परोपकाराकरता, साधकांच्या जीवनाच्या विकासाकरता खर्च केलं की नाही. म्हणून आपल्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे. जर त्यांनी निष्कामतेनं आपल्याला हे सर्व प्रदान केलं असेल तर आपलीसुद्धा ही जबाबदारीच आहे की आपणही हे कोणाला तरी प्रदान केलं पाहिजे. आपल्या प्रभावात आल्यानंतर कमीत कमी म्हणतो मी 10 आणि जास्तीत जास्त 100 कुटुंबाचं तरी चांगल्या प्रकारे कल्याण झालं पाहिजे. जर आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 100 कुटुंब जर माळकरी करता आले, ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करणारे जर भेटले आणि आपल्या ऐकण्यातून, आपल्या प्रभावातून, आचरणातून किंवा आपला त्यांच्याशी असणारा स्नेहभाव यातून 100 परिवाराचं जरी आपण परिवर्तन केलं तर आपण संप्रदायाची खूप मोठी सेवा केल्यासारखी होईल. सर्वजणांना सर्व शक्य नसतं, सर्वच जण काही लाख लोकांना गोळा करू शकत नाही, एवढं मोठं परिवर्तन तर नाही करता येत. पण आपल्या जीवनामध्ये एका वर्षात, एका महिन्याला 1 कुटुंब, 12च महिने धरा समजा, एका वर्षामध्ये 12 घर, तर आपण जीवनामध्ये 10-11 वर्षामध्ये 100 कुटुंबाचं, आणि ते सुद्धा नवीन बरं, नाही तर जे अगोदरच माळकरी आहे त्यांना नाही, परिवर्तन करू शकतो आपण. एका गावामध्ये आपण सप्ताहाला जरी राहिलो तर काही नाही, भोजनाच्या निमित्ताने जर आपण एखाद्या घरी गेलो, नवीन घर पाहायचं आणि आपुलकीनं संवाद केला तर लोकांमध्ये परिवर्तन होतं. फक्त तेवढा मात्र वेळ दिला पाहिजे. बऱ्याचदा आपण जगताशी असं फटकून वागतो, तिरस्काराने वागतो आणि आपल्याला बहुता हा अभिमान असतो की मी ज्ञानी आहे आणि यांना काहीच कळत नाही. पण मग त्यांना कळेल कधी, तर या भूमिकेतून सांगितलं पाहिजे. विषय काय सांगायचा आहे की आपल्याला हे जे ज्ञान मिळालं आहे ते आपण प्रवाहित केलं पाहिजे. मग तुम्ही ते कोणत्याही माध्यमातून करा, प्रत्यक्ष करा, नाहीतर मोबाईलच्या माध्यमातून कोणाची संथा घ्या, कोणाला तरी गीतेचे श्लोक सांगा, किंवा कोणाचे तरी एक दिवसातून एक तरी ओवी पाठ करून घ्या. एवढं जरी कार्य केलं तर खूप मोठी संप्रदायाची सेवा होईल. आणि एका मुलाची जर आपण ज्ञानेश्वरी पाठ करून घेतली एका कुटुंबात तर ते सगळ्या कुटुंबाला वळण लागतं. म्हणून पहिल्यांदा घ्यायचं असेल ताब्यामध्ये तर लहान मुलं पाठ करतात, भले अर्धिका पाठ करा ना एका दिवसाला, पण ते पाठ करू शकतात. आणि त्यांनी पाठ केलं तर आई वडिलांना संकोच वाटतो. आपला मुलगा जर ज्ञानेश्वरी पाठ करतो तर कमीत कमी आपण हरिपाठ तरी वाचला पाहिजे असं घरच्या आईवडिलांना सहज वाटू शकतं. हे आपण केलं पाहिजे. औदासीन्य धारण करण्याचा हा काळ नाही, कार्य केलं पाहिजे. जसं आपल्या गुरुजनांनी कोणत्याही प्रकारचा वर्ण, आश्रम, जाती, प्रांत न पाहता किंवा आपला अज्ञान आहे का ज्ञान आहे याचाही विचार न करता मुक्त हस्ताने आपल्याला हे प्रदान केलं की नाही, मग आपलीसुद्धा जबाबदारी आहे, हे आपण दिलं पाहिजे. ज्ञानोबांनी जर ज्ञानेश्वरीचं प्रवचन सांगितलंच नसतं त्या काळामध्ये आणि सच्चिदानंद बाबाने लिहून घेतलं नसतं तर आपण काय केलं असतं? हे सांगण्यासाठी सुद्धा एक दुसरं महाभारत तयार होईल, एवढे तर आपले पराक्रम झाले असते. पण हे सगळं संत वाङ्मयामुळे आपण सुरक्षित आहे. म्हणून आपण सर्वांनी आपला प्रभाव वाचून कमीत कमी आपले नातेवाईक तरी वारकरी संप्रदायामध्ये टिकून राहिले पाहिजे. त्यांच्याविषयी तरी आपण अवदासीन, नातेवाईकामध्ये तरी परिवर्तन करू शकतो की नाही. नाहीतर आपल्या डोळ्या देखत ते वारकरी संप्रदायामध्ये आले नाही, दुसऱ्याच कोणत्या तरी मार्गात गेले तर याचा काही अंशात का होईना दोष आपल्याकडे येऊ शकतो. म्हणून मनुष्याने विद्वत्ता संपादन करावे, पण ते मुक्त हस्ताने प्रदानसुद्धा केले पाहिजे. नाहीतर या ब्रह्मविद्येचं ऋण राहिलं तर मग आपल्याला कदाचित म्हणू नये पण ब्रह्म राक्षससुद्धा व्हावं लागू शकतं. मला वाटतं बहुतेक ते आचार्य मोरोपंतांचं काही उदाहरण आहे, कदाचित नाव बदलू शकतं, पण ते विद्वान खूप होते आणि ते कोणालाही आपली विद्या सांगत नसायचे. ते नंतर ज्ञानोबांची शरणागती त्यांनी केली, कदाचित नाव चुकेल बरं माझं, फक्त इतिहास ध्यानात ठेवा मात्र तात्पर्य त्यातलं. तर ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले. आता ते ज्ञानीच होते, मोठ्या माणसाचे चुका फार कमी असतात पण दुरुस्तसुद्धा खूप लवकर होतात. मग ते पिंपळावरती वरती पाहिलं तर त्यांना पिंपळावर भूत दिसले.
म्हणजे भूत का पिंपळा असा वृक्ष आहे जो सर्वांना जागा देतो. म्हणतो काही काही लोक म्हणतात तुम्ही पिंपळावरचे आहे का? हा पिंपळावरचेच आहे, कारण पिंपळ सगळ्या जागा देतो. पिंपळ कोणाला नाही म्हणत नाही. मग पिंपळावर एका फांदीवर भूतांची गर्दी झाली होती आणि समोरची फांदी रिकामी होती. एक नवीन भूत आलं आणि जिथं गर्दी तिथंच बसलं. ते जुनं होतं की नाही माझी त्या फांदीवरचे. अरे ते म्हणे तुला काही कळतं की नाही म्हणे, इथे आम्हालाच गर्दी झाली या फांदीवर बसायला, समोरच्या फांदीवर जाऊन बस ना. आणि खालून ते महात्मे ऐकत होते. त्यांना ते भूताची भाषा कळायची, भूतही दिसायचे, पण भूतांना ते दिसत नसायचे. ते एक भूत म्हणला अरे ती समोरची फांदी जी आहे ना ती आरक्षित आहे म्हणे. कोणासाठी? म्हणे या जगामध्ये कोणीतरी ते मोरोपंत आहे म्हणे. म्हणतात बा लय विद्वान आहे, पण त्यांनी आपली विद्या कोणालाच दिली नाही, तर ते मेल्यानंतर ब्रह्मराक्षस भूत होणार आहे. त्यांच्याकरता आतापासूनच फांदी रिकामी ठेवली आहे. ते त्यांनी ऐकलं आणि लक्षात आलं, शरण आली ज्ञानोबारायांना. मनुष्याला सत्वगुणाचा अभिमान नसावा. आपल्याला काय शंकराचार्याने विचारलं, आचार्य काय ज्ञान आहे तुमचं आगात, तुमच्यासारखं ज्ञान आम्ही पाहिलंच नाही म्हणे जगामध्ये कोणाला. आचार्य समुद्राच्या जवळ गेले. संन्यासी पुरुषाच्या हातामध्ये दंड असतो, दंड समुद्रामध्ये बुडवला आणि माघारी आले. आणि शिष्याला सांगितलं या दंडाला जेवढं पाणी लागलं आहे ना तेवढंच माझं ज्ञान आहे. आणि संपूर्ण जगतामध्ये ज्ञानाचा अथांग सागर परमात्मा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या विद्वत्तेचा अभिमान होऊ नये. आणि ज्याच्याकडं जास्त असतं ना त्याला अभिमान नसतो. ज्याच्याकडं थोडं असतं ना, थोडं, ते 100 रुपयाचे नोट खिशात असेल तर आवाज नाही करत. 1 रुपयाचं नाणं असेल ना ते तांब्यामध्ये टाका बरं आणि नुसता हलवा, लय आवाज करतं ते. थोडं असेल, त्या विंचवाकडे किती विष असतं, एक इंजेक्शन भरेल का? इंजेक्शन कशाचं? एकच थेंब असतं, पण ITच चालतं बघा. जणू काही राष्ट्रपतीचं संरक्षण त्यालाच आहे. इतका वजनात चालतो नांगीवर करून. आणि सर्पाकडे जास्त असतं, पण असं नम्रतेनं चालतो. म्हणजे मोठी माणसं असतात ना, नम्र असतात. राऊतबाबा म्हणतात नाही नाही नाही, जे नम्र असतात तेच मोठे असतात. विद्वत्तेचे भरे हे सत्वगुणाचा प्रभाव आहे. सत्वगुण सुद्धा मोहित करतो बरं. कशामुळे? मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, या रूपाने सत्वगुणसुद्धा मोहित करतो. आणि तो मूळ परमात्म्याच्या स्वयंप्रकाश तत्वाकडे जाऊ देत नाही. माम म्हणजे भगवान म्हणतात मला, मी गुणांच्या अतीत आहे, अविनाशी आहे, गुणामुळे ते मला जाणत नाही. आपण काय अर्थ करायचा? आत्मस्वरूपाने मीही गुणातीतच आहे, अविनाशी आहे, पण 3 गुणांच्या प्रभावामुळे मी माझ्या असंग गुणातीत स्वरूपाला जाणू शकत नाही. हे 3 गुणाचा प्रभाव, या गुणांना दूर करावं लागतं. त्या गुणांचं कारण आहे माया. आणि ते आता 14व्या श्लोकामध्ये पुढे येणार आहे. तर ज्ञानोबा त्या मायेवर रूपक करतात नदीचं. म्हणजे सामान्य नदी नाही बरं. म्हणजे ह्या नदीचा आम्ही शोध घेतला, पण जगाच्या नकाशात कुठं सापडली नाही. अरे जगाच्या नकाशात नाही सापडणार, जग तिच्या नकाशात आहे. ते काही जगात सापडणार आहे? एवढी भयंकर नदी माया नदी. पुढे येणार आहे आता चिंतन. 14व्या श्लोक उद्यापासून येईल ते, तेव्हा आपण त्याचा विचार पाहू. हा झाला श्लोकाचा भाव. यावर ज्ञानोबा आता स्पष्टीकरण पुढे करतात. परी उदकी झाली बाबुळी, ते उदका ते जैसे झाकोळी, का वायाचे आभाळी आकाश लोपे, हागा स्वप्न लटिके म्हणोये, परी निद्रावशे बाणले होये, तव आठव काय देत आहे आपण पेया, हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीचे काही, तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी, मनवनी भूते मातेने नती, माझीच परी मी नवती, जैसी जळीची जळी न विरती, मुक्ता फळे. तुम्ही म्हणाला पारायण करता काय? नाही नाही, या सगळ्या ओव्यांचा विषय एक आहे. या सगळ्या ओव्यांचं एकत्रित पारायण केलं, कधी कधी 2 ओव्या, कधी 3, कधी 4, तर कधी 5, हा संपूर्ण प्रबंध आपल्याला कळाला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीतले सर्वनाम कळाले पाहिजे, सर्वनाम. आणि त्यानंतर एका ओवीची दुसऱ्या ओवीबरोबर साखळी कशी आहे हे कळालं की इतकी सुलभ आहे ज्ञानेश्वरी की सहज आबाल सोबत कोणालाही कळू शकते. पण ते साखळी लागली पाहिजे. ग्रंथ समोर असेल तर ते लावता येतं. जर आपल्याकडं पेन्सिल वगैरे असेल तर मग थोडीशी अगदी
कमी आकाराची खूण करून ठेवायची किंवा या वहीपासून त्या या वहीपर्यंत संपूर्ण एक विषय आहे. अगोदर सगळे दृष्टांत आहे आणि ते दृष्टांत पुढे सिद्धांताच्या पुष्टी करता आले. ज्ञानोबांच्या हातवटी आहे. कधी दृष्टांत अगोदर सिद्धांत नंतर, कधी सिद्धांत अगोदर दृष्टांत नंतर, तर कधी कधी दोन्ही सोबतच एकाच वहीमध्ये देऊन टाकतात. अशी ज्ञानोबांची 3 प्रकारची हातवटी दिसते आपल्याला. तर त्यापैकी जाणत मला का नाही प्राणी मात्र, तर त्याचं कारण आहे 3 गुणांच्या भावाला प्राप्त होणारी प्रकृती. म्हणजे प्रकृती काय करते? जड आहे. प्रकृती म्हणजेच माया. पण ती जड असणारी प्रकृती वेदांतामध्ये एक पक्ष आलेला आहे. पक्ष म्हणजे विचाराचा एक भाग आलेला आहे. तर त्यामध्ये हे माया राहते कुठं आणि विषय कोणाला करते? विषय करण्याचे 2 अर्थ होतात बरं. विषय करणं म्हणजे जाणणं हा एक अर्थ होतो आणि विषय करणं म्हणजे आवृत्त करणं, झाकून टाकणं हा दुसरा अर्थ होतो. प्रसंगानुसार त्याचा अर्थ घ्यायचा असतो. समजा मी म्हटलो माझ्या अंतकरणाच्या वृत्तीनं या पदार्थाला विषय केलं, तर तेव्हा विषय केलं याचा अर्थ काय करायचा? माझ्या वृत्तीनं या पदार्थाला जाणलं असा अर्थ करायचा. आणि ज्या आता हे प्रसंगामध्ये ज्या ओवे येणार आहे तर तेव्हा विषय करणं म्हणजे आवृत्त करणं. वेदांतामध्ये मायेचा आणि परमात्म्याचा विचार सांगत असताना माया राहते कुठं, तर त्यांनी सांगितलं माया स्वाश्रया आणि स्वविषया अशा बाजू मांडलेल्या आहे. स्व हा शब्द आत्मवाचक आहे किंवा परब्रह्मवाचक आहे आणि स्व आश्रया म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपाचाच आश्रय घेते, तिथंच राहते. आणि स्वविषया आपल्या आत्मस्वरूपाला झाकून टाकते म्हणजे विषय करते. राहणार कुठं माया? परब्रह्मस्वरूपावर. आणि झाकणार कोणाला? त्यालाच. जिथं राहते तिथंच त्याला झाकून टाकते. स्वाश्रया स्वविषया. कारण ती जड असल्यामुळे किंवा कल्पित असल्यामुळे त्याला अधिष्ठान सत्य असावं लागतं. सर्प कुठं राहिला? भ्रमातला होता की नाही? राहिला म्हणे दोरीवर. आणि झाकलं कुणाला? दोरीलाच. म्हणजे स्वाश्रया आणि स्वविषया. खरं तर असं आहे, व्यवहारामध्ये आपण दृष्टांत द्यायचं म्हणून हा द्यायचा बरं. नाहीतर कल्पित असणाऱ्या सर्पाला दोरी कधीही अधिष्ठान होऊ शकत नाही. मग काय होऊ लागतं? कल्पित सर्पाला रज्जू म्हणजे दोरी, रज्जूपहित चैतन्य हे त्याला काय कारण आहे? त्याच्या भ्रमाला कारण आहे. पण व्यवहारामध्ये फक्त म्हणावं लागतं जगतातल्या सगळ्या पदार्थाला भासण्याकरता अधिष्ठान फक्त चैतन्य आहे. चैतन्याच्या सत्तेशिवाय आणि स्फूर्तीशिवाय कोणताच व्यवहार घडत नाही, कोणताच नाही. पण मायेचं मात्र असं अघटित घटना पटीयसी माया विलक्षण सामर्थ्य आहे की जिथं राहते त्यास ती झाकून टाकते. देव असतो की नाही? दिव्यामध्ये तेल असतं, त्याच्यामध्ये वात भिजवलेली असते. मग आपण त्याला अग्नी लावतो. अग्नी लावणं असं चांगलं आहे वाक्यप्रचार, काडी लावणंही चांगलं नाही. अग्नी लावतो आपण त्याला. अग्नी लावल्यानंतर तो दिवा प्रज्वलित होतो आणि प्रज्वलित झाले की त्याला काजळी येते. ती काजळी कुठून निर्माण झाली? दिव्यापासून. आणि तिनं झाकलं कोणाला? दिव्यालाच. जुन्या काळामध्ये कंदील असायचा. ते कंदील मी सुद्धा घासून काढलेलं आहे बरं, मला चांगलं आठवतं. मग ते कंदीलवरून किती घासा फरक नाही पडत, आतून घासला पाहिजे. तसं बाहेरून स्नान तर आपण दररोजच करतो, कधी कधी आतून मनही स्वच्छ केलं पाहिजे. आणि त्या कंदीलाची जर काच स्वच्छ करायची असेल ना तर ते नाजूक असते, त्याच्यामध्ये हातही तेवढा जात नाही. पण गेलाच हात तर कदाचित ते हाताला लागूही शकते, अनोखोचीदार असते. म्हणून ते कोरड्या राखेनं घासावी लागते, ओल्या नाही बरं. कारण ओल्या पाण्याने जर घासली तर त्याच्यामध्ये राखीचे डाग राहू शकतात. इतकी ती बारकाने स्वच्छ करावी लागते. आता ते कंदील ज्योतीवर आपण ठेवला, प्रकाशमान होतो. मग त्या प्रकाशातून किंवा दिव्यातून कधी काजळी निघते. ती काजळी काय करते? आतून कंदिलाला अस्वच्छ करते. म्हणजे ज्याचा प्रकाश अगोदर चांगला लखलखीत झाला होता त्याच प्रकाशाला मंद करणारी ते काजळी आहे. निर्माण कुठं झाली? दिव्यावर. आणि आच्छादित कोणाला केलं? दिव्यालाच. यालाच वेदांत पक्षामध्ये स्वाश्रया आणि स्वविषया असं म्हणतात. आणि तो विचार ज्ञानोबाने इतक्या दृष्टांतामधून मार्मिक दिला आहे
ज्ञानोबांची काय पूर्व निरीक्षण शक्ती बघा. दृष्टांत द्यायला सुद्धा फार मोठी बुद्धिमत्ता लागते बरं. आणि दृष्टांत देणाऱ्या व्यक्तीला निरीक्षण शक्ती चांगली असावी लागते. त्याला सारग्राहकता असावी ना. ज्याला सारग्राही भूमिका असते की नाही, जो सगळ्यातलं सार ग्रहण करू शकतो, त्याला दृष्टांत सुचू शकतो किंवा देता येतो. नाही तर कधी कधी दृष्टांतच आठवत नाही. व्याख्यान भरपूर करता येतं, दृष्टांत नाही आठवत. दृष्टांत तुम्हाला आणखीन पाहिजे असेल, जसे ज्ञानेश्वरीमध्ये आहे, संत वाङ्मयामध्ये आहे, तसे गुरुवारी मारुती बाबांच्या पाठामध्ये जायचं. बापरे काय दृष्टांत, ऐक्य दृष्टांत स्फुरतात ना बाबांना खूप अपूर्व. विचारसागराच्या पाठामध्ये तर खूप लगेच ते. खरं तर सगळे दृष्टांत संग्रह केला पाहिजे. दृष्टांत पण दृष्टांत करता नसतो, सिद्धांत करता असतो. दृष्टांताच्या मागं नाही पळायचं. दृष्टांताचा जो भाव ज्याच्यासाठी दिला आहे त्या सिद्धांताकडे पळायचा आहे. पहिलं दृष्टांत, परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झांकोळी, का वायाच्या आभाळी आकाश लोपे. पहिल्या ओळीमध्ये 2 उदाहरण दिले आहे. परी म्हणजे परंतु. कधी कधी दुसरी जरी वेलांटी असेल दीर्घ तरी पण त्याचा अर्थ मात्र परंतु पण असाही अर्थाने घेतला जातो. नाहीतर पहिली वेलांटी रस्व असेल तर परी म्हणजे परंतु, आणि दुसरी असेल तर परी म्हणजे प्रकार असा एक अर्थ होतो. परंतु कधी कधी प्रकारही घेतला जातो आणि परंतु अर्थाने घेतला जातो. परी उदकी झाली बाबुळी, किंवा आपण जर घेतला तर मग कसा प्रकार होतो, प्रकार असा आहे असाही घ्या तुम्ही तरी चालेल. कसा प्रकार आहे मायेचा प्रकार, उदकी झाली बाबुळी असा प्रकार आहे, असाही अर्थ लागू शकतो. उदकी म्हणजे पाणी, सप्तमी आहे बरं. उदक मूळ शब्द आहे आणि त्याची सप्तमी होते उदकी. जसं की बुवा गाव तर गावी, मंदिर मंदिरी, तसं उदक उदकी सप्तमी. व्याकरण खूपच महत्त्वाचं आहे. पहिलं वर्ष एवढं सामान्य नाही. व्याकरण आयुष्यभर शिकलं पाहिजे, त्याची खूप गोडी आहे. उदकी झाली बाबुळी. बाबुळी म्हणजे शेवाळ. शेवाळ कुठं निर्माण होतं म्हणजे जमिनीवर नाही, पाण्यात. शेवाळ निर्माण कुठं होतं, पाण्यामध्ये. उदकी झाली बाबुळी. आणि काम काय करतं, काम एकच काम, ते उदकाते जैसे झाकोळी. वर्तमान काळात म्हणतात बघ की शेवाळाची पण शेती केली जाते. तो काही आपला विषय नाही, पण करतात बरं. शेवाळापासून काही औषधं वगैरे तयार करतात असं म्हणतात. ते आता त्याचं काही बारका आपल्याला माहिती नाही, आणि त्याचं जे माहिती नाही ते विस्तारानं सांगण्यात मजा नाही, बघा ते ग्राह्य धरलं जातं. पण मी पाहिलं आहे असं कुठंतरी एका चित्रकरणामध्ये की शेवाळाची पण शेती केली. बरे ते शेतीसाठी आवश्यक शेती असेल किंवा आणखीन काही प्राण्यांसाठी आवश्यक असेल पण केली जाते. उदकाते जैसे झाकोळी. झालं आहे निर्माण शेवाळ पाण्यावर, पण काम एक काम करतं की पाण्यालाच आच्छादित करतं. लांबून पाहिलं तर माणसाला वाटतं इथं पाणी नाहीच आहे, इथं सगळा बगीचाच फुललेला आहे, असं हिरवगार शेवाळ दिसतं बघा. ते दिसतं की नाही. उदकात निर्माण झालं म्हणजे पाण्यामध्ये, आणि पाण्याला झाकून टाकतं. तसे माया राहते आत्मस्वरूपावर किंवा परब्रह्मस्वरूपावर आणि त्यालाच आच्छादित करते. म्हणून तर ते अज्ञान, पुढे आवरण, नंतर विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती सांगितली आहे की नाही. पण मूळ कारण अज्ञान, ते काम करतं आवरण टाकायचं, झाकून टाकतं. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, का वायाची आभाळी. वायाची म्हणजे व्यर्थ असणारी. व्यर्थ म्हणजे काय, कायमस्वरूपी न टिकणारी. ढग कधी येतात, उन्हाळ्यामध्ये अल्प प्रमाणात, हिवाळ्यामध्ये सुद्धा अल्प प्रमाणात, पावसाळ्यात जास्त येतात. 2 ऋतूमध्ये नसतात, एका ऋतूमध्ये असतात, ते कायमचे सत्य नसतात. वायाचे म्हणजे व्यर्थच येणारे. आभाळी, पण त्या आभाळांच्या द्वारे आकाश लोपे. नीलवर्णाचा आकाश दिसतच नाही आपल्याला. म्हणजे झाले कुठं निर्माण, आकाशामध्ये. झाकून कोणाला टाकलं, आकाशालाच. राहतात आकाशामध्ये, म्हणजे पोकळीमध्येच राहतात की नाही. आभाळ कुठं राहतं, आकाशामध्ये राहतं. आकाश वेगळं बरं, आणि आभाळ मेघ ढग हे वेगळे. पाण्याने संपन्न असतात ते मेघ ढग किंवा आभाळ. नीलवर्णाचं सगळ्या ब्रह्मांडाला जे कारण जागा देणारं त्याला आकाश म्हणतात किंवा अवकाश म्हणतात, पोकळी. त्याच्यामध्येच आभाळ राहतं, पण त्या आकाशाला लोपून टाकतं. आगा स्वप्न लटिके म्हणोये. स्वप्नाला आपण खोटं म्हणतो, खरंच आहे ना.
कारण स्वप्नात दिसणारे पदार्थ फक्त स्वप्नापुरतीच असतात ना, जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही. काही माणसांना आहे ना, विश्रांतीला जेव्हा ते वळकटी टाकतात तेव्हा त्यांना रात्री ताण लागते. त्यामुळे ते दररोज आपल्यासोबत पाणी घेतात आणि उशाला ठेवतात. मग तांब्यावर पुन्हा ते पाणी पिण्याचं छोटंसं पात्र झाकून ठेवतात, कारण त्यांना कधी कधी ताण लागते, रात्री लागू शकते. उष्णता वाढली त्याला नाईट हीट म्हणतात. रात्रीची उष्णता वाढली की ताण लागू शकते. किंवा कधी कधी पंखा जर जोरात चालू असेल तर त्याने पण घसा कोरडा पडतो. जास्त पंखाही चांगला नाही, तो पण कोरडा करतो. कारण एरवी आपल्याला आवश्यकता असेल तर आपण श्वास घेतो, पंखा तसं नाही करत, बळच हवा भरवतो आपल्यामध्ये, सारखं बळच. त्याच्यामुळे ते कोरडा होतं अंग, घसाही कोरडा होतो, नाकही कोरडं होऊन जातं. कधी कधी ताण लागते. स्वप्न पडलं, स्वप्नात ताण लागली, पाणी कुठं आहे? उशाजवळ आहे, उशा. मग काय नाही, फक्त स्वप्नात आपला असा हात बाजूला केला, घेता येईल का पाणी? तहान लागली आहे स्वप्नात, पाणी लागलं स्वप्नातलं. जागृतीतला पाण्याचा उपयोग तिथं होत नाही. मग स्वप्नामध्ये एखाद्याला राज्य मिळालं, जागृतीमध्ये त्याचे अभिनंदनाचे पोस्टर लागतात का? हार्दिक अभिनंदन बुवा, तुमचं मंत्रिपदावर बिनविरोध निवड झाली, असं म्हणतं कोणी? स्वप्नातलं राज्यही उपयोगाचं नाही. बरं, मरण आलं स्वप्नामध्ये एखाद्याला, कधी कधी दिसतं बरं स्वप्नामध्ये, म्हणून जास्त या अंत्ययात्राने पाहिल्या पाहिजे, नाही तर आपलं स्मरण आपल्याला दिसतं. स्वप्नात मरण आलं, मग जागृतीमध्ये कोणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे शोकाशे हर्ष शोकाशे कारण, उपवडलिया जान जिया परी, केव्हा स्वप्नीचे नि अमृते अमरण होईजे, अगा स्वप्ने निधान फावे, परिचैले हरपे आगवे. स्वप्नामध्ये झालं व निधान मिळालं. एक मनुष्य स्वप्नामध्ये राजा झाला. मग तर राजा झाला तर राजा मग सामान्य असतो का? राजा म्हणजे हत्तीवर फिरणारा माणूस. जुन्या काळात श्रीमंतीचं एक लक्षण असायचं, सामान्य समजू नका आम्ही हत्ती पोसतो म्हणे. म्हणजे याचा अर्थ हत्तीला जास्त खायला लागतं आणि हत्तीची निगा ठेवायला लागते, नाहीतर हत्तीला पोसता पोसता मनुष्य भिकारी व्हायचा. म्हणून जुने लोक म्हणायचे की आम्ही गजांत लक्ष्मी म्हणतात त्याला, आम्ही हत्ती पाळतो. जुन्या काळातल्या लोकांच्या श्रीमंतीचं लक्षण होतं अंगणामध्ये हत्ती असणं. आताचं लक्षण आहे कुत्रं. सोडून द्या विषय. आता तो झाला राजा. राजा झाला तर मग त्याला सलामी देऊ लागले लोक. मग त्याच्या स्वागतासाठी कोणी तोफ लावल्या जुन्या काळातला, आणि जे तोफेचा आवाज झाला धाडकन, जसा तिथं आवाज झाला तसा तो इथं खाली वळकटीतून खाली पडला. त्याला विचारलं म्हणजे काय काय नाही, पाहत होतो राजाचा आनंद काय आहे. आता काय राजाचा आनंद? स्वप्नातलं जे असतं ना ते खोटं आहे. स्वप्न लटिके म्हणोय खरं आहे, परी निद्रावशे बाणले होय. निद्रेचा वश होऊन ते बाणले म्हणजे सत्य वाटतं किंवा अनुभवाला येतं. हा, तरी स्वप्नवनी जागृती येता, काय पाय दुखती पंडस होता, की स्वप्ना माझ्या सुता प्रवास होय. एका मनुष्याने स्वप्नात प्रवास केला. स्वप्नात प्रवास नाही, मॅरेथॉन, धावण्याची स्पर्धा लागली होती स्वप्नामध्ये. प्रचंड वेगामध्ये धावला, त्याला पदक मिळालं, सुवर्ण पदक. किती दमला असेल तो. जागृतीत आले लोक म्हणे तुमच्या पायाला आपण मालिश करून देऊ, तुम्ही खूप धावले. स्वप्नावनी जागृती येता, काय पाय दुखती पंडस होता, की स्वप्ना माझी असता प्रवास होय. स्वप्नामध्ये प्रवास होत असतो का? पण कधी कधी संस्कार असेल ना तर स्वप्नामध्ये सुद्धा जागृतीसारखा व्यवहार होतो बरं. सामान्यपणाने जे लोक टू व्हीलर चालवतात बघा, जुन्या गाड्या घेतात, मग ते काही त्या बटनावर चालू नाही होत, मग त्याला किक मारावी लागते. तर काही काहीची ते किक फार कठीण असते, 2-3 मारल्याशिवाय ते चालू होत नाही. दिवसभर त्याला तीच सवय, गाडी बंद पडली किक मारायची. मग जागता जवशी जे तर जेने ध्याने भावना भावी जे, डोळा लागत खेव देखी जे, तेचे स्वप्ने. मग स्वप्ने त्याला तेच पडलं, कशाचं? किक मारायचं. जे त्याने किक मारली, गोधडीचे 2 तुकडे झाले. आई म्हणाली बाळा काय करतो? मग काय नाही, किक मारत होतो. आणि किकमध्ये गोधडी फाटली ना. स्वप्नातले संस्कार जागृतीमध्ये असे प्रगट होऊ शकतात. जाऊ द्या, स्वप्न लटिके म्हणोय, स्वप्न खोटं आहे ना आपण त्याचा विनोदाने जागृतीमध्ये विचार करतोय. निद्रावशे बाणले होय. निद्रेच्या वश होऊन ते मात्र अनुभवाला येतं. असं जरी असेल, स्वप्न राहिलं कुठं?
आपल्या स्वरूपावर. आणि जागलं कोणाला? खरं तर झोपेचा प्रभाव असा आहे, मनुष्याला झोपच द्यावा लागते जेव्हा तो दोन गोष्टीला विसरतो. एक माझं आणि दुसरं मी. माझं म्हणजे ममता आणि मी म्हणजे अहंता. अहंता आणि ममता विसरल्याशिवाय झोपच लागत नाही. पहिल्यांदा ममता विसरावी लागते. माझं काय काय आहे हे सर्वांचा विसर पडला आणि सरते शेवटी मी कोण आहे याचाही विसर पडला की तेव्हाच गाढ झोप लागते, नाहीतर लागत नाही. आपला दिनक्रमच असा आहे. जागृतीला येताना पहिल्यांदा अहम जागा होतो आणि झोपेमध्ये जाताना सरते शेवटी अहम जातो. जीवाचा प्रवास असाच आहे. अहंता नंतर ममता आणि सोडताना पहिली ममता नंतर अहंता. दोनच सूत्रे जीवनाचे. इथूनच प्रवास आहे. अहंतेपासून सुरुवात, अहंतेपाशी शेवट. माझं काय काय ते विसरावं लागतं आणि मी कोण आहे म्हणून गाढ झोपेमध्ये आपल्याला विसर पडतो. विसर पडला तरच झोप लागते. जर आठवलं ना आपल्याला, कधी कधी वेदना असते बघा, दातामध्ये, दाढीमध्ये किंवा कानामध्ये वेदना असते, ती वेदना मनुष्याला विसरूच देत नाही आणि त्यामुळे झोप जरी आली तरी लागत नाही. का? कारण तेव्हा मी आणि माझं हे सारखं ठणकत राहतं अंग. पण अहंता आणि ममता विसरल्याशिवाय झोप लागत नाही. म्हणजे झोप राहते आपल्या स्वरूपावर आणि आपल्यालाच विसर पाडते की नाही. आपल्याला आठवण देते नाही. आठवण देत नाही म्हणून तर झोपेमध्ये जीव पुन्हा चेतना धारण करून जागा होतो नवीन. पण झोप आवश्यक आहे, फक्त ती पाठात नसावी. अगं स्वप्नले ठिके म्हणोय पर निद्रावशे बाणले होय. निद्रेच्या वश होऊन ते अनुभवाला येते. तव म्हणजे तेव्हा. जोपर्यंत निद्रा असते ना तोपर्यंत आपल्याला आपली आठवण नसते. आणि जेवढी निद्रा असते तेवढं स्वप्न असतं का? नाही. स्वप्न उगा अल्पकाळात असतं. वेदामध्ये विचार आला की नाही, आपल्या कंठामध्ये पुरीतत नावाची नाडी आहे. खूपच लहान आहे ती. लहान मुलाच्या मस्तकावरचा एक केस घ्यायचा, त्याचे 100 भाग करायचे. आता ही मनातल्या मनातच करा, नाही तर लहान मुलगा रडत राहील. 100वा जो भाग आहे त्याचे पुन्हा 100 करायचे. म्हणजे एका केसाचा 10,000वा हिस्सा जितका सूक्ष्म असेल तितकी सूक्ष्म आपल्या कंठात पुरीतत नावाची नाडी आहे. म्हणजे स्वप्नाला एवढीशी, हे पण जास्त होईल, एवढी बारीक जागा लागते त्या स्वप्नाला. आणि आपलं मन फक्त क्षणभर तिथं प्रवेश करतं. एका क्षणात, अल्पकाळात, अल्पदेशात एवढं मोठं स्वप्न दिसतं आपल्याला. पण ते स्वप्न फार नसतं. स्वप्नापेक्षा निद्रा जास्त असते. पण निद्रा आपल्या स्वरूपावरच राहते आणि आपल्यालाच आवृत्त करते. म्हणून निद्रा अज्ञान आहे, ती आपल्याला झाकून टाकते. हे आवरण आहे आणि स्वप्न विक्षेप आहे. अज्ञान, आवरण, स्वप्नाचा विक्षेप. मग स्वप्नातून जागा व्हायचं असेल तर मग परोक्ष ज्ञान. पण अपरोक्ष ज्ञान हा विचार आला विचारसागरा ग्रंथामध्ये. स्वप्न लटिके म्हणून हे खोटंच असतं ते, कारण टिकत नाही ना. अल्पकाळात असतं, अल्पदेशामध्ये आहे. खोटं जरी असलं पण जेव्हा ते पडतं ना तेव्हा ते मनुष्याला खरंच वाटतं. तर आठव काय देत आहे आपण पेया. आठव म्हणजे स्मरण. आपल्या स्वतःला आपली आठवण करून देतं का? आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हां, चांगलं उत्तर द्या. स्वप्न खरं का खोटं? हां, हिंमत नाही ना कोणाची. खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. पण तरीसुद्धा काही माणसं नंदीच्या कानात सांगतात. हो का, नंदीला त्रास मंदिरात दिसतं आहे. किंवा काही काही लोक तुळशीला सांगतात. खोटं आहे पण बहुतेक काहीतरी संकेत आहे. सगळे स्वप्न काही खोटे नसतात. काही काही स्वप्नामध्ये सुद्धा संकेत चांगले असतात. म्हणून त्याच्यातही पुन्हा 9 प्रकार आहे. जागृत, जागृती, जागृती स्वप्न, जागृत सुषुप्ती, स्वप्न जागृती, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती, सुषुप्ती जागृती, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती सुषुप्ती. तर त्यापैकी स्वप्न जागृती जी आहे की नाही, म्हणजे तुकोबारांना स्वप्नामध्ये उपदेश झाला तर ते स्वप्न जागृती अवस्था आहे. ते स्वप्न खरं असतं. किंवा ज्ञानोबारायांच्या वडिलांना पडलेलं स्वप्न किंवा सिद्धोपंतांना पडलेलं स्वप्न, हे स्वप्न जागृती आहे, ते खरं आहे. पण डॉक्टर बाबा सांगत असतात, पाठ ऐकत असताना जागृतच असावा व्यक्ती. कदाचित तो स्वप्नात असेल तरी चालेल, कारण स्वप्नात वृत्ती तरी राहते. फक्त घोरला नाही पाहिजे, कारण तेव्हा वृत्ती नसते. म्हणून पाठ ऐकण्यासाठी स्वप्नातलाही माणूस चालेल, जागृतीतलाही चालेल. फक्त घोरणारा
गाढ झोप लागणारा नसावा, कारण तिथं वृत्तीचा अभाव आहे. ऐकेल कसं? मग स्वप्न लटिकेच आहे, निद्रावशे बांधले होय. तो आठव काय देत आहे आपण पेया, पण आपल्याला मात्र आपलं आठवण देत नाही. आपण जनकांचं स्वप्न एकदा विस्ताराने पाहिलं होतं, विस्ताराने. ते आठवू देतं का? ते म्हणले हे खरं का ते खरं, मग ते खोटं का हे खोटं. सगळ्या विद्वानांना विचारलं दुसऱ्या दिवशी सभेमध्ये, सांगा म्हणे हे खरं का ते. ते आम्हाला हेही माहिती नाही तेही माहिती नाही. आणि म्हणे मग तुम्ही एवढा अभ्यास कसं काय केला, तुम्हाला एवढं उत्तर देता येत नाही. मग अष्टावक्रांनी उत्तर दिलं, राजा जसं हे तसं ते. जर तू याला खरं मानत असेल, स्वप्नही खरंच आहे. आणि जर त्याला खोटं मानत असेल स्वप्नाला, जागृतीसुद्धा खोटीच आहे. कारण हे बघा, स्वप्न कधी आहे? फक्त स्वप्नात आहे. जागृतीमध्ये आहे का? नाही. सुषुप्तीमध्ये नाही. म्हणजे एकाच काळात आहे, दोन काळात नाही. म्हणून स्वप्न काय आहे? खोटं. मग हा निकष जागृतीला लावा ना. जागृती कधी आहे? फक्त जागृतीत आहे. सुषुप्तीमध्ये जागृती आहे का? नाही. स्वप्नात ही जागृती आहे का? म्हणून ही खोटीच आहे. नाही हो, स्वप्न अल्प वाटतं, जागृती तर दीर्घ आहे. जशी जागृती आता दीर्घ वाटते, तसं स्वप्न पाहताना सुद्धा स्वप्न दीर्घच वाटत असतं ना. स्वप्नामध्ये असं वाटतं का आत्ताच आजोबा, वडील, नातू, पंतू आत्ता निर्माण झाला असं वाटतं? असं वाटतं नाही. हे पहिल्यापासून आहे, लय जुने असं वाटतं की नाही. स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्न दीर्घच वाटतं, आणि जागृतीमध्ये सुद्धा आपल्याला जागृती दीर्घच वाटते की नाही. हा सगळा मायेचा प्रभाव आहे. सगळा जागृतीला दीर्घ वाटणं आणि स्वप्नाला अल्प मानणं. स्वप्नाला आपण स्वप्नात अल्प नाही मानत, जागृतीत आल्यावर म्हणतो स्वप्न अल्प होतं. पण तेव्हा कुठं वाटलं? तेव्हा नाही वाटत. पण जसं स्वप्नसुद्धा दीर्घ वाटतं, तसे जागृतीसुद्धा दीर्घ स्वप्न मानलेलं आहे. म्हणून हे सगळं तुकोबाराचं एक प्रमाण आहे बघा. तुकोबारा म्हणतात की प्रपंच हा देखोनी न देखे, प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टीचे इल्याची. तुका म्हणे ऐसी झाली या वाचून, करणे तो शेण वाटत असे. ही अनुभूती आली पाहिजे की मला जागृतीसुद्धा स्वप्नाप्रमाणे वाटावी. अनेकदा खोटं वाटलं का मनुष्यात त्यामध्ये तादात्म्य राहत नाही, त्यामध्ये आसक्ती राहत नाही, आणि तो लगे असतानाच मुक्त होऊ शकतो. तेव्हा आठव काय देत आहे आपण पेया, तेव्हा ते स्वप्न किंवा निद्रा आपल्याला आठवण करून देते का आपली? आपल्याला आठवतं का कोण आहे आपण? नाही आठवत. त्यातला आणखीन एक सूक्ष्म भाग सांगू का? स्वप्नातले सगळे पदार्थ अंतरीकल्पित आहे, म्हणजे ते काही बाहेरून येत नाही. कारण स्वप्नातल्या पदार्थाला जागा खूप कमी आहे ना. अल्पदेशामध्ये ना अल्प काळामध्ये स्वप्न दिसतं आपल्याला, बाहेरचे पदार्थ तिथं काही मावू शकत नाही. एखाद्याला स्वप्नामध्ये पंढरपूर दिसतं, आणि हा झोपलेला कुठं आहे? 10x10च्या खोलीमध्ये. मग आता एवढ्या खोलीमध्ये एवढं पंढरपूर मावेल का? नाही. म्हणून त्या अंतरी सगळे पदार्थ निर्माण होतात, सगळेच्या सगळे. बरं, जे पदार्थ निर्माण झाले ते बाहेरचे नाही, म्हणजे त्या पदार्थाच्या रूपाने स्वप्नद्रष्टा हाच त्या सगळ्या पदार्थांचं उपादान कारण असतो. म्हणजे स्वप्न पाहणाराच स्वप्नातल्या अनेक पदार्थांच्या रूपाने प्रगट झालेला आहे. पण त्यापैकी म्हणजे स्वप्नात जेवढे माणसं दिसतात ना, तेवढे सगळे माणसं तो एकटा झालेला आहे. पण त्यातल्या एकाला तो मी म्हणतो आणि बाकीच्यांना माझे म्हणतो. तसंच आहे ना. हा जैसा चेईला तो अर्जुना म्हणे, स्वप्नेचे हे विचित्र शेना, मीची झालो होतो ना निद्रा वशे. सगळं सैन्य मीच झालो आहे, आणि त्या सैन्यापैकी हे शत्रू आहे, आणि त्यातला एक मी अर्जुन आहे, असं स्वप्नामध्ये म्हणतो की नाही. म्हणजे स्वप्नस्थ पदार्थ जेवढे अनुभवाला येतात ते सगळे आपणच प्रकट झालो आहे, पण त्यातल्या एकालाच फक्त आपण निवड करून मी म्हणतो, आणि बाकीच्यांशी मी माझे म्हणून व्यवहार करतो. जागृती ते तसंच आहे. मी वक्ता म्हणतो आहे आणि तुम्हाला श्रोता म्हणतो, चाले पाठाचा व्यवहार. असं घडतं की नाही? सगळं स्वप्न आहे. येऊ नका असं नका करू. तर आठव काय देत आहे आपण पेया, पण तेव्हा आपल्याला आठवण देत आहे का? देत नाही. हे झालं आहे 2 उदाहरणं, 3 दिले. 4थं उदाहरण, ज्ञानोबाऱ्यांचं वैद्यकशास्त्र किती तयार आहे बघा आरोग्यशास्त्रात. हे असो, हे उदाहरणं राहू द्या. अनुभवाचं उदाहरण घ्या आणखीन जवळचं. हे असो डोळ्यांची डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे नगिळी जे काही, तैसी हे माझीच बिंबली,
त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनी का जैसी. हे असो, हे सगळे उदाहरणं राहू द्या म्हणे. डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे. आपला डोळा आहे ना, त्या डोळ्यामध्ये कधी कधी चिकट पाणी येतं. पाणी कुठं निर्माण झालं? डोळ्यात. आणि त्याने पडदा कुठं निर्माण केला? म्हणून तो पडदा काढावा लागतो बरं. हे असो डोळ्यांचे, डोळ्यांचेच आहे ते पाणी चिकट, पण डोळाची पडळ रचे. डोळ्यावरच पडळ म्हणजे पडदा, त्या पडद्याची रचना तयार होते आणि मग माणसाला थोडं अंधुक दिसतं. ते अंधुक दिसत नाही का, त्याला ब्लर म्हणतात बघा. बऱ्याचशा मोबाईलमध्ये असतं बघा ते पद्धती. आपल्याला वाटतं ते आपलाच फोटो काढतात की काय, पण तसं नाही. जवळच्याचं स्पष्ट काढतं आणि आपला अस्पष्ट अंधुक अंधुक काढतं. त्याला इंग्रजीत ब्लर असं काहीतरी म्हणतात, अंधुक दिसतं म्हणतात. हे डोळ्यामुळे होतं. डोळ्यावरच राहणारं ते पाणी डोळ्याच्या दृष्टीला आच्छादित करतं. ते काढावं लागतं. ते स्वतःने काढतात ना, ते दवाखान्यातून स्वतः काढ का. हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे. डोळ्यावरच राहणारं पाणी डोळ्यावर पडदा तयार करतं, पण परिणाम तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीचे काही. गिळीचे म्हणजे खाऊन टाकणं. डोळ्याचा देखणेपणा त्या पडद्याच्याद्वारे झाकला जात नाही का, किंवा खाऊन नाही का टाकला जात. अर्थात ते पाणी राहतं डोळ्यातच, डोळ्यालाच आवृत्त करतं आणि डोळ्याच्या दृष्टीला नाहीसं म्हणजे आच्छादित करतं, डोळ्याला दिसू देत नाही. त्या डोळ्याच्या अनेक रोग आहे. तैसी हे माझीच बिंबली. उद्या सांग, मला आठवण करा ते डोळ्याचे कोणते कोणते रोग आहे. आता नको, आता वेळ झालेली आहे. तैसी सिद्धांत सांगायचा, हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली. बिंबली म्हणजे भासली. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या स्वरूपाने असणारी माझी छाया, सावली म्हणतात तिला मायेला. आणि बिंबली म्हणजे माझ्यावरच प्रगट झाली, भासली की मजची आड ओढवली जवनिका जैसी. जवनिका म्हणजे पडदा, माझ्यावरच राहते आहे आणि मलाच झाकून टाकते. आड ओढवली म्हणजे माझ्या आड समोर आली, ओढवली म्हणजे प्राप्त झाली पडद्याप्रमाणे. मनोनी भूते माते नेनती. मग सगळे प्राणी मात्र मला जाणत नाही, असा काही चिंतनाचा विचार आहे. थोडा विस्ताराने विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. आपल्या सर्वांना